Hello, 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 आउट का फेकत नाही. hello, 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 हॅलो. आलो चेक. थँक्यू सो मच. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. बादलनं बॅक टू बॅक 3 बॉल 3 चौकार सुंदर अशी बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या केजू मुंडेचं पहिलं षटक आहे. पहिला सामना स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतं. ओद विकेट पुन्हा बागफुटला गेले, कट केलाय. यावेळेस चेंडू पॉईंटला आपल्याला पाहायला मिळतं. तदवर मिळते बेस थोडा कमी करा. एक सिंगल मिळते. हॅलो चेक. हॅलो हॅलो. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे स्कोर कडे कोण आपण पाहतोय 13 वरती 13 रन्स इन बोर्ड. 13 धावा स्कोर बोर्ड वरती. चांगली सुरुवात करत असताना नावाली संघ या पहिल्या डावामध्ये 5 ओव्हरची मॅच. P1 P2 दोन चांगल्या टीम खेळत आहेत. जरूर सुरुवात तर चांगली केलेली आहे केजू मुंडेच्या अगेन्स्ट ओद विकेटना. समोर ड्राईव्ह करत असताना फटका चांगला, तेवढीच चांगली फिल्डिंग देखील. कडक होता शॉट. टायमिंग प्रचंड चांगलं. सकाळचा पहिलाच सामना आहे. दिव्याचे आय थिंक चेंडू यूज होत आहेत. त्याच्यावरती रन्स देखील खूप चांगला येतात पहिल्या इनिंगमध्ये आणि पहिल्या षटकामध्ये. खास करून बादलने इम्प्रेस केलेले. बॅक टू बॅक 3 चौकार आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. षटकातील पुढील चेंडू ओद विकेट नक्की जुमुंडे. चांगला फटका जरूर आहे. अंडरम मध्ये आपण सातत्याने असे फटके पाहत असतो. तदुर मिळेल एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला एकूण पाहायला मिळेल. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 15 वरती 15 रन्स इन बोर्ड. 15 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक पहिलं संपलेलं. स्पर्धेचा बघतो आपण आजचा पहिला दिवस. सिगन क्रिकेट संघ दिवा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला संघ इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळेल उत्तर शू. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करू. दोन्ही टीम कॅप्टन आपण रिपोर्ट करायचे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे याची प्रत्येकी टीमनं आणि कॅप्टननं नोंद घ्यावी. आजच्या ज्या मॅचेस, आजचा जो शेड्यूल असणार आहे, जो वेळापत्रक असणार आहे, ज्या टीम खेळतील त्यांना लवकर पोचायचं आहे. पहिल्यावरचा खेळ संपला. पहिल्यावरच्या अखेरीस धावपलकावरती 15 आहेत. यस दीज आहे. आलेत सेकंड ओव्हरमध्ये. P1 मध्ये अक्षरशः पॉवर प्ले फोडला आपण असं म्हणू शकतो. पहिल्या 3 बॉलवरती 3 चौकार पाहायला मिळाले. बादलनं खूप चांगली सुरुवात केलेली आपल्या टीम करिता.
हनुमान कोटकोर स्पोर्ट्स नेवाली संघ नक्कीच आपल्याला इन ॲक्शन नावाली संघ खेळताना पाहायला मिळतो. ओमसे आगाशांच्या अगेन्स्ट पहिली मॅच आजच्या दिवसातील. या विकास पटेल आपण कमेंटर बॉक्स मध्ये हा विकास जी आपको आना है कमेंटर बॉक्स में. सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 न पुढे स्कोर कार्ड एकूण जाऊन पोहोचलाय 16 वरती 16. 16 धावा धावपलकावरती षटक क्रमांक दुसरं सुरू झालेला आहे. विराज मुंडे P2 मध्ये आपल्याला बॉलिंग मार्कमध्ये पाहायला मिळतं. अष्टपैलू खेळाडू पुढला जाऊन कट करण्याचा प्रयत्न फिट पूर्णपणे नाहीये. आता फिटनेस कडे खूप जास्त लक्ष असतं विराज मुंडेचा. तरी देखील खेळतोय. प्रमुख खेळाडू आहे आगासनचा. ओद विकेट ऑन साइडला टर्न केला, खेचून मारला फटका. डीप मध्ये फिल्डर नाही, रन सांगायला मिळतील. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. चौकार अशा मदतीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड 20 वरती 2-0. पहिला विकेट करीत एक चांगली भागीदारी तन्मयनी बादल मध्ये. मुंडेचा चेंडू समोर ड्राईव्ह करत असताना फटका चांगलाय. डीप मधून ओमकार पोहोचला. लेझी क्रिकेट मैदानाच्या मध्ये आगासांच्या माध्यमातून 1-2 का 4. नशिबाच्या 4. धावसंख्या 4 न जाते पुढे. स्कोरबोर्ड 24. आतापर्यंत बघतो आपण चौकार लागलेले आहेत 5. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. P2 मध्ये विराज मुंडे समोरच्या दिशेने फटका खेळत मिस सामिंगे. डाऊन द बॉल तिकडे आहेत फिल्डर बेडेकर. चूक होणार नाहीये. तन्मयला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना पहिल्या मॅच मध्ये 24 ला 1. चांगली भागीदारी पहिला विकेट करीता आपल्याला पाहायला मिळाली बादल आणि तन्मय मध्ये. राहुल पवार क्रमांक 3 वरती चाललेला आहे खेळण्याकरिता. सुरुवात तर चांगली केलेली आहे नावाली टीमने या मॅच मध्ये. समोर ओमसाई आगासाने बॅटिंग ऑर्डर देखील तगडा आहे टीमकडे. त्या अनुषंगानं पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या 5 ओव्हरमध्ये कमीत कमी 50+ धावा सकाळचा पहिला सामना असणार आहे. आणि त्या अनुषंगाने बघतो आपण डू फॅक्टर दंडेचे दिवस आहेत. विकेटमध्ये जरूर त्याचा बेनिफिट होऊ शकतो आणि त्याच्या अनुषंगाने पहिल्या इनिंग मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न नावाली संघाचा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. DRS कुठल्याच प्रकारचा नसणार आहे. अंपायरला काय डाऊट असेल तो फक्त ते जरूर DRS ची मागणी करू शकतील. अन्यथा कुठला प्लेयर कुठला खेळाडू DRS किंवा थर्ड अंपायर रेफर करणार नाहीयेत. ही मुभा फक्त आज अंपायर कडे असणार आहे. राहुल पवार अष्टपैलू खेळाडू क्रमांक 3 वरती आलाय. रन्स चांगल्यात नावालीच्या 24 आहेत. षटकातील पुढे चेंडू घेऊन तयार. ओद विकेट ना पाखोटला गेले. कट करत असताना रनआउटची संधी डायरेक्ट डावा होता. त्यावर वेगाने एक सिंगल कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे. स्कोरबोर्ड 25 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा आहेत 25.
2 ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्ले संपलेले आहेत. P1 P2 आणि चांगल्या धावा आपण बघितल्या. पहिल्या P1 मध्ये जर बघितलं तर केजूने तब्बल धावा खर्च केल्या होत्या 15 आणि विराजनं सेकंड ओव्हरमध्ये P2 मध्ये 10 खर्च केलेला. चांगली धावसंख्या 25 ला एक विकेट गेलेली नावालीची आणि केजू आता कंटिन्यू करत त्याचा दुसरा स्पेल. नॉन पॉवर प्लेच्या आपल्याला 3 षटकं पाहायला मिळतील. फिल्डिंग मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन आहे. स्क्रीनच्या दिशेनं फिल्डर आहे. अपसाईडला बेडेकर तिकडं पॉइंटला समोर फोर्स करत असताना फटका द्या चांगला. ओमकार डीप मध्ये स्क्रीनच्या दिशेनं तद्वर मी ते एक सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे स्कोरबोर्ड 26. स्लीपर कव्हर इनफिल्डच्या बाहेर विनू तिकडं आहे. विनायक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. स्लीपर कव्हर देखील इनफिल्डच्या बाहेर आहे. शॉट थर्ड शॉट फाईन. विकेट कीपर निल्सन मडवी फिल्डिंग मध्ये चेंजेस करतोय आणि स्लीपर कव्हरला पॉइंटला नेलेला आहे. नेक्स्ट बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. टिकट बाउन्सर आहे विकेट कीपरच्या हातामध्ये. आणि केजूकडे असे काय चेंडू आहेतच. सातत्याने तो खेळत असतो आणि ॲज अ बॉलर ॲज अ बॅटर म्हणून त्याची प्रमुख भूमिका असते आगासन टीममध्ये. चांगला चेंडू होता. प्रचंड वेगानं गतीनं बीट करत असताना बाउन्सरनं बीट करत असताना बादलला केजू मुंडे. नेक्स्ट बॉल ओ द विकेट ना. चांगला होता चेंडू. मिस टायमिंग आहे. इनफिल्ड शॉटमध्ये पॉइंटला चेंडू गरंगळत फिल्डरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. दावीत नमेल एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 27 धाव आहेत. षटक क्रमांक 3 सुरू झालेला आहे. 5 ओव्हरची मॅच. पहिल्या इनिंगमध्ये जरूर प्रयत्न असतील 50+ जाण्याचे आणि या मैदानामध्ये खेळण्याची एक वेगळीच मजा. इथला आउटफील्ड असेल अथवा विकेट असेल. ओद विकेट ना. मुंडेचा वेगवान चेंडू. मोठी अजय रस्त्यांच्या मागे शॉट फाईनला. तिकडे मोनी शुद्ध चूक होणार नाहीये. पवारला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का लागत नावाल टीमला मॅच मध्ये. राहुल पवार बाद. बॅटर उपकार आलेत मैदानाच्या आतमध्ये. विकेट मी ते सेकंड स्पेल मध्ये इम्प्रेस करत असताना केजू मुंडेची ओळख राहिलेली आहे. पहिल्या षटकामध्ये बघितलं पॉवर प्ले मध्ये बादलला बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज जरूर लगवल्या होत्या. त्याच्यानंतर विराटचा कमबॅक आणि आता षटकामध्ये पुन्हा एकदा केजू मुंडे विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना 2 विकेट घेतलेल्या आहेत. रन्स 27 ला 2 नावाली पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टॉस जिंकला होता आगासनं आणि पहिल्या डावामध्ये फिल्डिंग करत असताना उपकार नवीन बॅटर आला मैदानामध्ये क्रमांक 4 वरती खेळण्याकरिता. बादल अजूनही खेळतोय आणि तो मैदानाच्या आतमध्ये राहणं देखील तेवढंच गरजेचं आहे नावाली संघाकरिता. ओद विकेटला. मुंडेचा वेगवान चेंडू. लाईन मात्र खराब आहे. ऑफ स्टेशन चेंडू जास्तच बाहेर येत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर 28-28. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 28 धावा धावपालकावरती आहेत. केजू मुंडे थर्ड ओव्हर मध्ये त्याच्या सेकंड स्पेल मध्ये बॉलिंग करतोय. ओद विकेटला. एज मोठी आहे. संधी पुन्हा होती. विराज फिट नाही आहेत पूर्णपणे फिट नाही आहेत तर देखील प्रयत्न करतायत. त्यावर मी ते एक सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे स्कोर जाऊन पोहोचलाय 29 वरती. 29 लॉस ऑफ 2 नावाली पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना थर्ड ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग. केजू मुंडेचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय या षटकामध्ये आगासन करिता. ओद विकेट ना. चांगला चेंडू आहे.
लेंथ तरी टप्पा आपण सातत्यानं चांगला बघितलेला केजू मुंडेचा. सेकंड स्पेलमध्ये त्यानं पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस नावालीची धावसंख्या आपण बघतो. स्कोर कार्ड 29 वरती 10ची आपल्याला दरम्यान सरासरी पाहायला मिळते. हेल्दी रन रेट जरूर आहे, कारण का प्रति षटकामागे बघतो आपण सकाळची पहिलीच मॅच आणि 30 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. अजून येणारे 12 चेंडू शिल्लक आहे. चला पाण्याची मागणी होते. प्रिन्स ऍक्टिव्ह आपण पोहोचवा मैदानाच्या आतमध्ये. यस दिस आहे. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. चला टॉस करीत आपण रिपोर्ट करायचं लगेचच वेळ न घेता. दोन्ही टीमचे कॅप्टन दिवा संघ आपल्याला इन ॲक्शन उत्तर शिवच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल. आजचं आपण वेळापत्रक बघितलं तर आज देखील टॉप 8 टीम आमने सामने येतील. थर्ड मॅचमध्ये कौसाच्या अगेन्स्ट वडवली संघ सी संघ इन ॲक्शन असणारे आणि फोर्थ मॅचमध्ये शिल्डच्या अगेन्स्ट माथाडी संघ आपल्याला इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळेल. आजच्या या 8 टीम इन ॲक्शन खेळतील क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. विनायक आलेत चौथ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये 3 ओव्हरच्या अखेरीस धावा 19 स्कोर बोर्डवरती 30ला 2 विकेट गेलेल्या नावालीच्या. बादल चांगला खेळतो. बादल सोबत उपकारला भागीदारी करावी लागेल. फॉलो केलं पाठरनं मात्र लेंथ चांगली. पहिला चेंडू जर आपण बघितला पिसिंग ऑफ स्टिक वरती माहिती आहे की ऑलरेडी बॅटर शपथूनच खेळणारे. त्या अनुषंगानं विनायक मुंडे चांगली दर्जेदार सुरुवात करत असताना या षटकाची फोर्थ ओव्हर सुरुवात झालेली. धावा 30ला 2 विकेट गेले नावालीच्या. नेक्स्ट बॉल. हा चेंडू बघितला जाऊ दिला. अतिरिक्त ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर आहे. इट इज वाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पडत स्कोर बोर्ड 31 वरती पोहोचलेला आहे. 31 50+ धावा जरूर प्रयत्न असेल. बॉलिंग अटॅक चांगला नावालीचा. त्या अनुषंगाने प्रयत्न असतील षटकामध्ये जास्तीत जास्त धावा वसूल करण्याचा. ओद विकेटना फॉलो केलं बॅटरनं. चांगला फटका आहे डीप मध्ये. तिकडे बघतो आपण बेडेकर चेंडू चेतून फेक करेपर्यंत 2 धावा. ग्राउंड शॉट खेळले होते आणि डीप मध्ये बघतो आपण एक्स्ट्रा कव्हरला मध्ये बरोबर आहे. स्लीपर करून एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये बेडेकर सध्या तरी पेट्रोलिंग करतोय. स्क्रीनच्या दिशेनं साईड स्क्रीनला केजू आहेत. लॉंग ऑन मध्ये ओमकार आहेत. मिड विकेट आपण फिल्डर पाहतोय. नेक्स्ट बॉल. पाकपला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. लेंथ जरूर खराब आहे. ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर. माहिती विनायकला की आक्रमण आता मात्र सुरूच असणार आहे, कारण का चौथ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. त्या अनुषंगानं जास्त जास्त चेंडू बॅटरपासून दूर कसा ठेवता येईल किंवा ऑफस्टिकवरती कसा पिच करता येईल त्या अनुषंगानं बॉलिंग करत असताना विनायक. नेक्स्ट बॉल. समोर बादल. मस्त टायमिंग आहे. जेलची शक्यता. डाऊन द बॉल. विकेट कीपर विराज चूक होणार नाहीये. बादलला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. 30 धक्का लागत असताना नाविलेल्या मॅचमध्ये आणि खास करून विनायकची दर्जेदार बॉलिंग.
आतमध्ये खेळण्याकरता तिसरा विकेट गेलेला बादलचा मोठा संघर्ष राहिला मॅचमध्ये. सुरुवात बादलला दर्जेदार केली होती. केजू मुंडेच्या अगेन्स्ट बॅक टू बॅक 3 चौकार लगावले होते. असं वाटलं की मोठी इनिंग तो जरूर खेळ. मात्र त्याच्यानंतर विराटची बॉलिंग सेकंड ओव्हरमध्ये, पुन्हा थर्ड ओव्हरमध्ये केजू मुंडेचा कमबॅक पाहायला मिळाला. राहुल पवारची विकेट स्वस्तामध्ये आणि आता विनायक विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना आदित्य नंबर 5 वरती आलेले. फिटनेस तर चांगला, बघूया बॅटिंग कशी करतील आदित्य. आपण पूल करण्याचा प्रयत्न, मोठी यश लागून चेंडू जवळपासच थांबलेला आहे. धाव मिळणार नाहीये. चांगली बॉलिंग करत असताना मी विनायकचं मगाशीच कौतुक केलं होतं की अष्टपैलू खेळाडू आहे. ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर म्हणून सातत्यानं आकाशन टीम करत एक चांगला क्रिकेट किंवा चांगला खेळ खेळत असतो. आणि त्याच्या माध्यमातून चौथं षटक सुंदर. कमी केली गती, पुन्हा मिस टायमिंग डाऊन द बॉल. फिल्डर तिकडे पोहोचल्या जरूर. सेकंडचा कॉल असू शकेल आणि वेगानं दुसरी धाव कंप्लीट होणार नाहीये. मी ते विकेट, फलंदाज बाद. यष्टिरक्षक विराज मुंडे यष्टांच्या मागे. धावफलक आता थांबला अक्षरशः 31 वरती. जो पहिल्या षटकामध्ये धावफलक तर 34 धाव्यात, माफ करा. फुल टॉस आहे, समोर खेळले, डीप मध्ये फिल्डर दूर आहेत. मोठी चेस होती, केजू करता चेंडू वेगाने चाललेला आहे. बाउंड्री लाईनच्या दिशेने मिळतील धावा 4. एकोणचाळीस धावा. षटके एकूण बघतो आपण संपले 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर अखेरीस धावा धावफलकावरती 39 आपल्याला पाहायला मिळतात. लास्ट ओव्हर मध्ये ओमकार पाटील बॉलिंग मार्कवरती 50+ जाण्याचा प्रयत्न जरूर. कृष्णा पाटील आणि आनंद पाटील आपल्याला विनंती असणारे या आपलं व्यापीटाईज वरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. +40 मध्ये अप्रतिम त्यांची कामगिरी राहिलेली आहे. 40+च्या माध्यमातून यावेळेचा फटका चांगला आहे, रन्स देखील चांगला मिळतील. या स्पर्धेचा हा पहिला दर्शदार येत असताना मोठा फटका, सिक्सर. सामिंगे झेलची शक्यता जरूर. डाऊन द बॉल स्वतः ओमकार पोहोचला, चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. मी ते विकेट क्विक रिप्ले देत असताना ओमकार पाटील.
45 धावा झालेत आणि विकेट्स आपण विचार केला तर आतापर्यंत एकूण 5 विकेट गेलेल्या आहेत. नवीन बॅटर आर्यन मुकादम. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आला होता ओमकारच्या 5व्या षटकामध्ये. डेट ओव्हरला सुरुवात झालेली आहे. 4th ओव्हरमध्ये विनायकनं चांगली बॉलिंग केली. 5व्या षटकामध्ये जरूर प्रयत्न असतील नावालीचे 50+ जाण्याचे राऊंड विकेटना. वेगवान चेंडू, प्रचंड वेगाने चेंडू होता. विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला डॉट बॉल. लेंथ चांगली, टप्पा चांगला आहे. व्हेरिएशन खूप गरजेचं असतं ॲज अ बॉलर म्हणून. आपल्याकडं वेगवेगळ्या पद्धतीनं चेंडू टाकणं किंवा ॲज अ बॅटर कशा पद्धतीनं कुठं टास्क घेतोय, कारण का डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करणं एवढं इझी नाही आहे. राऊंड विकेटना ओमकार पाटील अगोदरच खेळले. चेंडूना बाटचा संपर्क लांबपर्यंत नाहीये. चांगली बॉलिंग होत असताना गती कमी केली. माहिती ओमकारला अगोदरच की बॅटर आता आक्रमणच करेल. त्या अनुषंगानं सुंदर बॉलिंग. तिसरा देखील चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट इथनं मिळू शकते आणि तेच झालेले. फलंदाज बाद. टॉस करीत आपण लगेचच रिपोर्ट करायचे. दिवाच्या कॅप्टन आणि उत्तर शोच्या कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतोय. दोन्ही टीम कॅप्टन आपण येऊन थांबा आमच्या VIP डाईजवरती. काही धाव करशी झाली नाहीये. 5 चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळाले ओमकार पाटीलचे. एकूण 5 ओव्हर सगळे संपले आणि 5 ओव्हर अखेरीस नावालीची धावसंख्या आपण बघितली तर रन्स आहेत 45 आणि 46 चे चेस आहे या मॅचमध्ये ओमसाई आगासनला. पुढच्या मॅचचा आम्ही टॉस करतो. प्लीज कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण लगेचच वेळ न घेता उत्तर शिवचे कॅप्टन आपण संपर्क साधायचे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळेल दिवा. प्लीज कॅप्टन आपण या रिपोर्ट करा. टॉस इनिंग ब्रेकमध्ये होतोय म्हणून आपण वेळ न घेता लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचे. चला आमचे पडके पडायची 40+ टीम आलेले. या सगळ्यांना विनंती आपण VIP डायसवरती या. आपल्याकरिता चायची व्यवस्था केलेली आयोजकांनी. मच्छिंद्र पाटील या. चला आपण टॉस करतोय. अण्णा चला आपल्या शुभस्य टॉस होईल. दिवानी उत्तर शिव मध्ये पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला दिवाना प्रथम टॉस जिंकलेला. निर्णय काय? फिल्डिंग करणार आहेत. चला आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. अभि सुर्वे असतील कॉम्बॉक्स मध्ये पुढच्या 5 ओव्हरसाठी. थँक्यू सो मच. हॅलो. तर बघा
धन्यवाद राहुल सर. जर विचार केला तर पहिलं सत्र नक्कीच संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 5 षटकांमध्ये नक्कीच 45 धावा धावफलकावर लागलेत आणि 46 धावसंख्येचा मात्र पाठलाग करावा लागेल, तोच म्हणजे आगासन संघाला. जर विचार केला तर आगासन संघाचे 2 फलंदाज मैदानात दाखल होतील, करण आणि निल्सन. मग जर विचार करता शेवटचं षटक नक्कीच विनायक ओमकारने फेकलं बघा. ओमकारने फक्त 6 धावा पहिला चेंडूवर नक्कीच खर्च केला होता, नंतर कमबॅक केलं, 5 चेंडू निर्धावात फेकलेत आणि दुसऱ्या चेंडूवर नक्कीच फलंदाज देखील बाद झाला आणि एक रनआउटची विकेट बघा. 2 गडी त्याच आणि आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक करून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल. बघा राहुलचा जर विचार केला बघा, राहुल पवारचा विचार केला तर नक्कीच फलंदाजी देखील केली होती याच गोलंदाजाने. 2 धावा नक्कीच केल्या होत्या, 3 चेंडूचा खेळ केला होता, पण आता मात्र कुठेतरी संघर्ष शेवटच्या षटकामध्ये नक्कीच करावं लागलं, तोच म्हणजे नेवाले संघाला. 5 षटकं कंप्लीट झाले, पहिलं सत्र नक्कीच संपले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 45 धावा नक्कीच धावफलकावर लागलेत. 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे बघा. आजच्या दिवसातील पहिला सामना मैदानात रंगला. आई गावदेवी क्रिकेट संघ फडकेपाडा आयोजित भव्य ग्रामीण टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धा 2025 कल्याण डोंबिवली ग्रामीण असोसिएशनच्या मार्फत ही स्पर्धा आपण मात्र खेळवली जातोय. दुसऱ्या सत्राला नक्कीच सुरुवात होते. दुसऱ्या सत्रात तरी पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज राहुल, स्ट्राईक एंडला असेल निल्सन, नॉन स्ट्राईक एंडला करण. 46 धाव बघा, स्ट्राईक एंडला करण आहे. पहिला चेंडू करणसाठी, पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, नक्कीच लेट कट करण्याचा प्रयत्न चालवला आहे आणि सिंगल स्वरूपाची एक धावसंख्येचा नक्कीच श्री गणेशच्या सिंगल स्वरूपात झालाय बघा. पहिल्या चेंडूवर सेन्सिबल एक सावधरित्या सुरुवात नक्कीच केली, तीच म्हणजे आगासन संघाने. आणि पहिला फेरीतील दुसरा सामना उत्तरशिव विपक्ष दिवा संघाने नक्कीच नाणेफेकी जिंकली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडले आणि उत्तरशिव संघाला बघा इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात नक्कीच धावांचा श्रीगणेशा नक्कीच स्विचेट करण्याचा प्रयत्न, पण आता मात्र चेंडूने बॅटचा संपर्क दिसला नाहीये. निर्धाव चेंडू नक्कीच फेकलाय. 46 धावसंख्येचा पाठलाग करतो, तोच म्हणजे आगासन संघ. तेवढीच चांगली गोलंदाजी करावी लागेल, तीच म्हणजे गोलंदाज राहुलला. बघा पहिला चेंडू नक्कीच सिंगल स्वरूपाची एक धावते, नंतर निर्धाव चेंडू आणि आता मात्र फलंदाज झालाय बाद बघा. तिसऱ्या चेंडूवर यश मिळालंय, फलंदाज झालाय बाद. आता मात्र मैदान सोडावं लागेल करणला. म्हणजे नेवाले संघावर बघा शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता, पण मात्र कुठेतरी कमी पडला. तोच म्हणजे नेवाले संघ फक्त शेवटच्या षटकामध्ये एक षटकार नक्कीच मारला होता, त्यानंतर 5 चेंडू निर्धाव फेकले गोलंदाज ओमकारने. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. ओमकार येतोय बघा युनिट नंबर 3 वर फलंदाजी करण्यासाठी. बघा जर विचार केला तर 3 चेंडू आता मात्र नक्कीच फेकले गेलेत. एक फलंदाज बाद झालाय. P1चं षटक टाकतोय गोलंदाज राहुल. बघा जर विचार केला तर P1च्या षटकामध्ये नक्कीच आपल्याला एका साईडला फिल्डिंग क्षेत्ररक्षण बघितलं तर लॉंग ऑफला आणि एक काव कॉर्नरला नक्कीच क्षेत्ररक्षक आपल्याला बाउंड्री लाईनला त्यांना दिसत आहेत. चौथा चेंडू आता मात्र खोदण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय. लॉंग ऑफला खेळाडू येतात. ग्राउंडेड शॉट दुसऱ्या जागी घेण्याचा प्रयत्न नक्कीच चालवला आहे. इथे मात्र चुकी झाली आहे का, तर बघा 2 धावा देखील धावून कंप्लीट झाल्यात. सुंदर आणि विकेट विकेट. मग इथे मात्र एकेरी दुहेरीला नक्कीच प्राधान्य दिलं जाते बघा. सिंगल डबलला देखील तेवढंच करणं महत्त्वाचं असेल. जर विचार केला तर प्रत्येक चेंडूवर षटकार मारणं हे सोपं नसतं. त्यामुळे सेन्सिबल क्रिकेट नक्कीच मैदानात खेळत आहेत हे दोन्ही फलंदाज नक्कीच बाद झाला. त्यानंतर नवीन फलंदाज ओमकार आला, न्यू बॅटर. पहिल्या चेंडूवर
दोन्ही खातं ओपन केलं आपल्या संघासाठी बघा. ओमकारने स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला सलाम. आता मात्र दिलाय बघा आणि आलाय चौकार. षटकार आला बघा शमासवी. बॅटर ओमकारने पुन्हा एकदा शफल करण्याचा प्रयत्न. आता मात्र हा चेंडू देखील फेकून दिलाय आणि या चेंडूवर देखील येईल षटकार बघा. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवर देखील षटकार मागून नक्कीच लागला धावफलकर. तर विचार केला पहिल्या सत्रात देखील केंजुरी पहिलं षटक टाकलं, 15 धावा खर्च केलं. आता देखील आदित्य राहुलने देखील पहिलं षटक टाकलं, 15 धावा खर्च केला. आता मात्र वैयक्तिक पहिल्याने संघासाठी दुसऱ्या षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकी मुकादम. बघा येणारे 24 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज आहे बघा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकी. स्ट्राईक एंडला करण असेल बघा. पहिला चेंडू करणसाठी, पहिला चेंडू हलक्यात फ्लिक केला, फक्त ड्राईव्हचा फटका नक्कीच केलाय. मिडलनं क्षेत्ररक्षण देखील होत आहे. सिंगल स्वरूपाचे एक धाव बघा. जर विचार केला तर 45-46 धावसंख्या नक्कीच पाठलाग करतोय तोच म्हणजे आकाशात संघ. आणि शेवटच्या 2 चेंडूवर नक्कीच षटकार मारले होते. चेंडू फेकून देण्याचं काम नक्की शेवटच्या 2 चेंडूवर केलं होतं. सुरेख कामगिरी केली होती शेवटच्या 2 चेंडूवर. तिथून मात्र कमबॅक केलाय तोच म्हणजे आकाशन संघाने. एक मुवमेंट नक्की शिफ्ट झाला होता तो म्हणजे आकाशन संघाच्या मार्फत. शेवटच्या 2 चेंडूवर षटकार. आता मात्र पहिला चेंडूवर सेन्सिबल क्रिकेट, सिंगल स्वरूपाचे 1 धाव. आता मात्र पंच वाईट चेंडू घोषित करतात बघा. त्वरित दंडित केल्या पंचांचे दोन्ही हात समांतर. बघा जर विचार केला तर इथून खराब गोलंदाजी करून चालणार नाही बघा. आपल्याकडे धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि इथून खराब गोलंदाजी, आपल्याकडे धावांचा डोंगर बघा फार कमी आहे. शेवटच्या षटकामध्ये नक्कीच आकाशन संघाने कमबॅक केलं होतं. तिथून ह्या धावसंख्येला नक्कीच रोख लागली आहे. आता मात्र वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न नक्कीच हा देखील आलाय निर्धाव चेंडू. मग जर विचार केला तर प्रत्युत्तर एक स्क्वेअर चेंडू नक्कीच टाकला, त्यानंतर कमबॅक केला, एक निर्धाव चेंडू फेकलाय. जर षटकाचा जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत नक्कीच झाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकी आहे बघा. धावसंख्या 17 आहे. नक्कीच दुसरं षटक मैदानात मार्ग असते. आणि आता मात्र नक्कीच पुल करण्याचा प्रयत्न होता, हुक करण्याचा प्रयत्न नक्कीच होता, पण मात्र चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही आहे. नक्कीच चेंडू छेड्याला आधारलाय. निर्धाव चेंडू हा देखील फेकलाय. बस सलगचा दुसरा निर्धाव चेंडू फेकला. 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकलेत, तेच म्हणजे गोलंदाज विकीने. मग जर विचार केला एक अवंतर स्वरूपाची धाव नक्कीच खर्च केली, पण मात्र कमबॅक केलंय. 3 चेंडू आतापर्यंत नक्कीच फेकलेत. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न नक्कीच, ब्लॉक होलचा मारा नक्कीच केला होता. टप्प्याची गोलंदाजी करतोय गोलंदाज विकी. सिंगल स्वरूपाचे एक धाव, 2 चेंडू नक्कीच निर्धाव फेकले, त्यानंतर मात्र सिंगल स्वरूपाची एक धाव. स्ट्राईक रोटेट नक्कीच झाली बघा. तो जो स्ट्राईक एंडला करण असेल, करणचा जर विचार केला तर करण देखील एक चांगला खेळाडू आहे, एक चांगला फलंदाज आहे. वारंवार आपल्या संघासाठी नक्कीच चांगली कामगिरी पार पडताना आपल्याला दिसतो. तोच म्हणजे आकाशन संघाचा हा बॅटर करण. ड्राईव्हचा फटका नक्कीच चालवला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच करतायत हे दोन्ही फलंदाज. थोडंसं फंबल नक्कीच झालंय आणि 2 धावा देखील धावून कंप्लीट झाल्यात.
बघा, धावसंख्या 20 नक्कीच झाल्या, दुहेरी अंकामध्ये 20 धावा नक्कीच झाल्यात. आणि जर विचार केला तर अजून देखील दुसऱ्या षटकातील एक शेवटचा चेंडू नक्कीच बाकी आहे. 19 चेंडू आणि 26 धावांची अजून देखील गरज आहे बघा. कुठे एक चांगली गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. एक कंजूस गोलंदाजीने इकॉनॉमिक षटक नक्कीच टाकावे लागेल. आता नंतर समोरच्या दिशेने प्रहार मोठा चालवला आहे आणि शेवटच्या क्षणाला नक्कीच षटकार आलाय. षटकाराने हे षटक देखील संपवले बघा. जर विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये देखील शेवटचा चेंडू नक्कीच षटकार आला होता. आता मात्र करणं देखील शेवटचा चेंडू नक्कीच षटकार मारून षटक देखील संपवलंय. आता मात्र कुठेतरी सामना क्लोज करण्याचा, थोडं जवळ आणण्याचं काम नक्कीच करतात. आता मात्र येणारे चेंडू 18. स्ट्राईक आता ओमकार असेल. ओमकारचा जर विचार केला तर ओमकारने देखील 2 षटकार लागवलेत बघा. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला आहे बघा. जर बादलचा जर विचार केला तर वैयक्तिक 19 धावा नक्कीच या संघासाठी याने केला होता पहिल्या सत्रामध्ये. आता मात्र तोच गोलंदाजी मार्कवर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, एक संघाचा ऑलराऊंडर म्हणून आता मात्र भूमिकेत दिसेल आपल्याला गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला फलंदाज ओमकार बघा. 2 षटकार नक्कीच लगावलेत. पहिला चेंडू लॉफ केलाय. पहिल्याच चेंडूवर चौकाराने खातं ओपन केलंय गोलंदाजाचं बघा. फारच जवळ आणण्याचं काम नक्कीच ओमकार करतोय. वारंवार मोठे फटके, वारंवार मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न. मात्र लॉंग ऑफ रेसमध्ये सूर्यक्षेत्रक्षण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला. दुसरी धाव घातक ठरेल का? आता फलंदाज झालाय बाद. एक सांघिक यश नक्कीच मिळालंय बघा. एक परफेक्ट थ्रो, एक पॅरलर थ्रो नक्कीच झालाय आणि फलंदाज झालाय बाद. तिथे मात्र पण बघा आता जर विचार केला तर बघा विराज गेलाय. तिसरा षटक नक्कीच चालू आहे. तिसऱ्या षटकाचा विचार केला पहिल्याच चेंडूवर चौकार नक्कीच आला होता. एक मोठा फटका पहिल्याच चेंडूवर नक्कीच लागला होता बघा. तर बघा तिसरा चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बादल. आता मात्र फुलटॉस चेंडू फुलटॉल करण्याचा प्रयत्न नक्कीच चालवला आहे आणि फुलटॉल चेंडू गेला सीमारेषा पार आणि हा देखील आलाय षटकार. आता मात्र विचार तर कॅचची संधी. आता मात्र मैदान सोडावं लागेल बघा. जर विचार प्रत्युत्तर दिलं पण इथे कुठेतरी थोडासा उशीर झालाय कारण की सामना फारच जवळ येऊन टिपलाय. तोच माझ्या आकर्षण संघाकडून. मग आता प्रत्युत्तर दिलं. षटकारचं प्रत्युत्तर नक्कीच दिलं. ओमकारला देखील मैदान सोडलं. एक सुरेख झेल नक्कीच काढला बघा.
आता मात्र नवीन फलंदाज मोनिश मैदानात दाखल होतोय बघा. जर इक्वेशन विचारलं तर इक्वेशन असेल आता मात्र येणारे चेंडू 14 आणि 9 धावांची नक्कीच गरज आहे बघा. 14 चेंडू आणि 9 धावा. 14 चेंडू आणि 9 धावा. इथून मात्र चांगले गोलंदाजी नक्कीच करावे लागेल. अजून देखील 2 चेंडू निर्धाव फेकावे लागतील. गोलंदाज बादलला कुठेतरी कमबॅक नक्कीच करावं लागेल बघा. आता मात्र पुन्हा एकदा संधी आहे. आता मात्र सुरेख झेल पकडण्याचा प्रयत्न बघा. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये प्रयत्न नक्कीच केला होता पण इथे मात्र प्रयत्नाला आलाय अपयश आणि हा चेंडू देखील जमिनीला दान झालाय. झेल नक्कीच सुटलाय बघा. प्रयत्न नक्कीच केला होता पण प्रयत्न सक्सेसफुल झाला नाहीये बघा. आता मात्र शेवटचा चेंडू बघा. अजून देखील इक्वेशन 13 चेंडू आणि 9 धावांची नक्कीच गरज आहे. 13 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे बघा. जर विचार केला तर 46 धावसंख्येचा पाठलाग करतो तो म्हणजे आकाशन संघ. 13 चेंडू आणि 9 धावा. शेवटचा चेंडू घेऊन नक्कीच ग्राउंडेड शॉट लॉंग ऑफला सुरक्षित दर्शन. आता मात्र षटक संपलंय बघा. सिंगल स्वरूपाची एक धाव नक्कीच शेवटच्या चेंडू नक्कीच मिळाली आहे. षटक देखील संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येत प्रकार एकूण लागले 30 म्हणजे 38 धावा लागलेत बघा. आता मात्र 12 चेंडू आणि 8 धावांची नक्कीच गरज आहे. 12 चेंडू आणि 8 धावा. कुठेतरी कमी पडलाय शेवटच्या क्षणाला तो म्हणजेच नावाले संघ. तिथून मात्र कमबॅक करता आला नाहीये. शेवटचे 5ही चेंडू सुरेख फेकले गोलंदाज ओंकारने. कोणत्याच प्रकारची धाव नक्कीच खर्च झाली नाहीये. त्याचमुळे आता मात्र 12 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. आता मात्र पुन्हा एकदा वैयक्तिक सवने संघासाठी दुसऱ्या षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फिकी आलाय. स्ट्राईक एंडला असेल फलंदाज बघा. मोनिश 12 चेंडू आणि 8 धावांची नक्कीच गरज आहे. 12 चेंडू आणि 8 धावा. पहिल्या फेरीतील पहिला सामना मैदानात चालू तो म्हणजे आकाश आणि विपक्ष निवाली. 2 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट पहिल्याच फेरीत लढत करत दिसताना 12 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. पहिला चेंडू नक्कीच लॉंगॉनला. सिंगल स्वरूपाची एक धाव. मात्र चांगली गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. तरी कमबॅक मिळवून द्यावा लागेल. प्रत्येक चेंडू हा निर्धाव चेंडू नक्कीच फेकावा लागेल अन्यथा कुठेतरी एकतर्फी सामना आपल्याला मैदानात दिसेल. पहिल्या चेंडूवर सिंगल स्वरूपाची एक धाव खर्च केली आहे गोलंदाजाने. तर मात्र स्ट्राईक असेल विराज. नक्कीच सॉफ्टवेअरने घेण्याचा प्रयत्न. सिंगल स्वरूपाची एक धाव. आता मात्र सिंगल डबल नक्कीच करून देखील विजय होऊ शकतो तो म्हणजे आकाशन संघ. 40 धावा नक्कीच धावफलकावर लागल्यात. अजून देखील उर्वरित 6 धावांची गरज आहे बघा. 10 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. इथून मात्र नक्कीच चांगले चेंडू फेकावे लागतील. जर विचार केला तर कुठेतरी इकॉनॉमिक षटक टाकावं लागेल. चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. कुठेतरी सामना एकतर्फी झालाय. मात्र सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने नक्कीच प्रहार केलाय आणि इकडे झाली आहे चुकी आणि आलाय चौकार बघा. मिसफिल्डचा चौकार. एक नशिबाचा चौकार नक्कीच मिळालाय. इथे मात्र चुका झाल्यात वारंवार. त्याच म्हणजे निवाळी संघाच्या कुठेतरी सुधारण्याची संधी होती पण मात्र संधी देखील गमावली आहे. शेवटच्या क्षणाला चौकार आलाय. एक मिसफिल्डचा चौकार नक्कीच मिळालाय. जिथे एक धाव तिकडे मात्र 4 धावा खर्च केल्यात. आणि आता मात्र विजयासाठी फक्त 2 धावांची गरज आहे बघा. आणि आता मात्र विजयी चौकार नक्कीच आलाय. शेवटच्या क्षणाला देखील झाली आहे चूक. एक कॅचची संधी देखील गमावली आहे आणि विजयी झालाय तोच म्हणजे पहिला संघ आगाथन संघ. हार्ड लक निवाले संघ. बेस्ट ऑफ लक पुढील फेरीसाठी आपल्याला आगाथन संघ बघा.